आणि यानंतर पुण्यातून एक महत्त्वाची बातमी हाती येते। यंदा पुण्यातील गणपती मंडळांची सकाळी 7 वाजल्यापासून मिरवणूक ही निघणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये गणेश मंडळांचे जे मानाचे जे 5 गणपती आहेत ते देखील सहभागी होणार असल्याचं कळतंय। पुण्यातील गणेश मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। 5 मानाच्या गणपतींमुळे होणारा उशीर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते। अपडेट जाणून घेऊयात, मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, खरं तर 24 तासांहून अधिक काळ जी मिरवणूक चालते अशी ख्याती या मिरवणुकींची पुण्याची आपल्याला पाहायला मिळते। मात्र गेल्या वर्षी ही प्रथा परंपरा मोडीत निघालेली होती, यंदा देखील ती कायम राहणार। काय होतं की विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर 5 मानाचे गणपती आधी त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात, पण या 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन होईपर्यंत संध्याकाळ होऊन जाते आणि त्यानंतर जी शेकडो गणपती मंडळं आहेत त्यांना मग त्यांचं वादन असेल किंवा त्यांची डीजे सिस्टीम असेल यासाठी संधी मिळत नाही आणि त्यामुळं विसर्जन मिरवणूक लांबत जाते। दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ही विसर्जन मिरवणूक चालते। त्यामुळं अनेक मंडळं 70 अनेक मंडळं पुढे आली, त्यांनी एकदा बैठक घेतली। या बैठकीमध्ये असं ठरलं की 7 वाजता पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू व्हावी आणि 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन लवकर व्हावं आणि 5 मानाचे गणपती जर त्यासाठी तयार नसतील तर आम्ही 7 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हायला तयार आहोत, तर या मंडळांचं म्हणणं आहे। आता 5 मानाचे गणपती याबद्दल काय भूमिका घेतात हे पाहायचं। मंदार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता या सगळ्याबाबत 5 मानाचे गणपती काय नेमका निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे।